नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच यंदा इच्छुक उमेदवारांना थेट जनतेसमोर आपली लेखणी चालवावी लागली आहे। शहराच्या निवडणूक इतिहासात प्रथमच नगरसेवक पदाच्या प्रत्येक उमेदवाराला अर्ज, प्रतिज्ञापत्रे व इतर आवश्यक कागदपत्रांसोबतच आपल्या प्रभागाच्या विकासावर 100 ते 500 शब्दांचा निबंध सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे। ही नवकल्पना सध्या उमेदवारांसह नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरते आहे। निबंध लिहिण्याचा हा नियम 2018 पासून अस्तित्वात असला तरी तो आतापर्यंत काही मोजक्या पोटनिवडणुकांपुरताच मर्यादित राहिला होता। संपूर्ण शहरासाठी एकाच वेळी ही नागरिक चाचणी राबवण्याची पहिलीच वेळ असल्यानं उमेदवारांची तयारी, दृष्टी आणि गांभीर्य यांचं स्पष्ट दर्शन घडत आहे। निवडणूक प्रक्रियेत केवळ घोषणांऐवजी लेखी स्वरूपात मांडलेली विकास दृष्टी हा यामागील मुख्य उद्देश असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। पक्षापेक्षा नेते मोठे व्हायला लागले तर त्या पक्षाचं काय होतं याचं उत्तम उदाहरण द्यायचं ठरलं तर ते नागपूर जिल्हा व शहर काँग्रेसचं देता येईल। अनेक ठेचा लागूनही या पक्षाच्या नेत्यांचे डोळे उघडत नाही असं सध्याचं चित्र आहे। नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत केवळ नेत्यांच्या हट्टापोटी स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षाच्या अंगलट येऊनही पुन्हा तीच चूक महानगरपालिका निवडणुकीतही करण्यात आली आहे। त्यामुळं सरकारविरोधी होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा कुणाला होणार हे वेगळं सांगायची गरज नाही। महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये आरोपांच्या फैरी चढू लागल्या आहेत। भाजपला मत म्हणजे विकासाला मत अशी प्रचाराची टॅगलाईन सध्या जोरात सुरू आहे। त्याचा आज काँग्रेसच्या वतीनं चांगलाच समाचार घेण्यात आला। 2 उड्डाणपूल बांधले आणि एक फाउंटन लावले म्हणजे संपूर्ण शहराचा विकास झाला आणि नागपूरकरांच्या समस्या सुटल्या का असा सवाल करून काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टार्गेट केलं आहे। नगरसेवकांची होणारी बिनविरोध निवड असो व राजकीय युती संघ व भाजपने छोट्या मोठ्या राजकीय पक्षाचं अस्तित्व संपवण्यास सुरुवात केली आहे असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर पत्रकार परिषदेत बोलताना केला। नागपूरकरांना सजग करत यापुढे नागरी सुविधा हव्या असल्यास भाजपला मतदान न करण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं।